कोण पुण्यांचा होईन सेवक कुणाचा पुढे सांगितले जीही द्वंद्वादिक दुराविली दुराविले असं नाही हा दुराविली द्वंद्व म्हणजे द्वैत आणि ते अनेक प्रकारचं आहे आत आहे आणि बाहेर आहे ज्यांनी द्वैत दूर केलेला आहे आणि एकमेव अद्वितीयम ब्रह्म अशा बोधापर्यंत पोचलेले आहेत हे लक्षणावरतीनं सांगणं आहे कुठलं ज्यांनी द्वैत दूर केलेलं आहे त्यांचा सेवक म्हणतात संत कुणाला म्हणावं कीर्तन सांगणारला म्हणावं पाठीमाग दुर्पद धरले त्याला म्हणावं कुणाला म्हणावं तुकोबाराने सगळ्यांना नकार दिला वारकऱ्याच्या पोटाला पोरग वारकरी होऊन जन्माला येऊन कीर्तन सांगितलं असतं तर धन्यवाद म्हणावं पण संताची आप्त नव्हती संत घडलं तर भाग्य म्हणावं काय एका अभंग असा लिहिलेला आहे म्हणजे बुद्धिवानाला सुद्धा वेळ लावणार काम केले हा संतांनी माझे पाय तुझे डोई देवाला म्हणतात असं ऐसे करीगा भाक दी पाहता दिसे उपराटे पुढं घडे तरी भाग्य मोठे मग देवाच्या डोक्यावर पाय ठेवायचं काय अर्थ शब्दार्थ केला सरळ अर्थ असा होतो माझे पाय तुझे डोई कुठला तरी मूर्ख भक्त तरी देवाच्या डोक्यावर पाय ठेवील नामदेवाला बोध करायचा होता म्हणून चमत्कार म्हणून विसोबा खेचरानं लिंगावर पाय ठेवले त्याचा भ्रम दूर करायचा आणि विसोबाचा उपदेश घे असं सांगितलं होतं पांडुरंगानं कारण पांडुरंगानं कुणावर अनुग्रह करायला नाही कृष्ण कुणाचा तरी गुरु आहे रामानं रामगीता सांगितली तो कुणाचा तरी गुरु आहे पण पांडुरंग कुणाचाच गुरु नाही त्याचं बी कारण सांगतो तो पुंडलिकाला भेटायला आला आणि तिथंच विठे उभा राहिला तोच कुणाच्या आश्रमात जाण्याचे काय नाही तर दुसऱ्याचा गुरु होईलच कशाला आधी गुरुची सेवा करावी कुठवर करावी शिष्याला बघितलं तर गुरुचं मन समाधान व्हावं श्री गुरु प्रसन्न होय शिष्य कीर विद्या येईल आहे शिष्य विद्या मिळेल परिते संप्रदाय परिते फळे संप्रदाय उपासनीया म्हणून उभारावूनच कीर्तन करायचं कसं आणि मग म्हणायचं देह जाओ कीर्तन करा मध्ये देहाची जपणूक आहे ती कसली त्यांना असला अभंग बाजूला ठेवायचं आडळ ध्यानात तरी म्हणायचं नाही तुझी अब्रू जाईल त्यात मर्यादा आहे संप्रदायाला तुम्ही टाळ घेऊन उभा राहून घरात हरिपाठ म्हणा देवाच्या पुढे एकटं भजन म्हणा देव सुद्धा त्यावेळेला उठून माझे भक्त जाती घेते पुढं
नारदा मी उभा तिथे, माझे भक्त जिथं उभा राहून भजन करतील तिथं मी उभा राहून ऐकतो. आता मला सांगा, देव उभा राहून ऐकत असला तर आपण गप मुर्दारपणानं उभा राहून सेवा केलेली बरी. सगळीच आता बसला तर काय वाईट होते म्हणता, पण ते संप्रदायात बसत नाही का. देव उभा राहून ऐकत असला तर आपण मुकाट्यान उभा राहिलेलं अधिक. तुम्ही उभा राहून भजन केलं तर भगवंताला आनंद वाटतो या गोष्टीचा. तुम्ही काय गायलं याला अर्थ नाही, कसं गायलं याला सुद्धा अर्थ नाही. काय उभा राहून या मुखी नाम वदे, नाचे हा गोविंद नाना छंदे, आनंदी होतो. तुम्हाला वारकऱ्यांना दंड करायचं म्हणून टाळकरी उभा करीत नाही, शोभा म्हणून उभा करीत नाही. आणि उभा राहून कीर्तन केल्याचा तुमचं सगळ्यांचं फळ. आता आठवड्यावर उभा राहिलेली त्यातली पडलीच नाही मी, त्याची काय तुम्हाला पडापडीचं कारण नाही. सगळ्यासनी तरुण नेणारा हा मार्ग आहे. जाना नेना सगळा हा कर्म मार्ग तीर पांजा, जैसी नाव स्त्रिया बाळा. काय लहान लेकरांना स्त्रियांना सगळ्यांना तरुण जाण्यासाठी तो तरणी, तोय म्हणजे पाणी, पाण्यातनं तरुण जाण्यासाठी नाव असली तर स्त्रिया बाळांना लहानांना मोठ्यानं जाता येते. तसा हा एक सोज्वळ मार्ग आहे. शास्त्रीय नाव सम्यक प्रदान म्हणजे संप्रदाय असं म्हटलंय. सम्यक म्हणजे समोरच्या समोर देवाचं साक्षात दर्शन करून देणारे श्रीव्रत. कसं आता समोर घडवून द्यायचं तर गुरु असा पाहिजे म्हणतात. कसला कीर्तन सांगित फिरणारा नव, कीर्तनाव पाठ भरणारा नव, हेने एवढं दिलं त्याने एवढं दिलं असं म्हणणारा नव. निष्काम भावनेनं ज्यांनी पंढरीची वारी करून सेवा केलेली आहे आणि ज्याला पांडुरंगाचा प्रसाद लाभलेला आहे, प्रसाद लाभावा. देवानं आम्हाला भक्त म्हणून स्वीकारावं का नको. आम्ही कीर्तन केलं तर काहीतरी माणसं दक्षिणा देत्यातच आमचं पोट भरतंय हे ठरलेलंच आहे. मग आमची सेवा केलेली देवानं स्वीकारायला पाहिजे का नको. देवानं सेवा स्वीकारलीच आपण भक्त होतोय. गुरुनं सेवा स्वीकारली तर शिष्य होता येते. वारकऱ्यांनी विचारलं तर ते म्हणतात शेजारच्या माणसाला, मी न कुणापाशी माळ घातली तुला माहित आहे. वारकरी म्हणजे होणं म्हणजे दीक्षा गुरु. तू लिंगायत आहेस म्हणून तुला काय ते जरा कळले, दीक्षा शिक्षा काही कळत नाही सांगतो. लिंगायत धर्म आहे म्हटल्यावर मरणाला गुरु लागतोय, जन्माच्या नोंदीला गुरु लागतोय, लक्षात ठेवायचं. आमच्या वारकऱ्यात तसं नाव जावं धर्मशाळेसारखं आहे. धर्मशाळा म्हणजे का सांगतो, धर्मशाळेत कुणी गोष्टीला यायचं, कुठल्या बी कोपऱ्याला बसायचं, आत पुढं करायचं, भाकऱ्या सोडायच्या खायच्या, कागद असतील ते तिथं फेकायचं, जमलं तर पाय पसरायचं, उठून जायचं. का लुटून जाणार. तसं बायको एका कोपऱ्याला जेवली, ह्यो एका कोपऱ्याला जेवला आणि मधी तशीच विश्रांती घ्यायला आडवी पडली. माझं म्हणणं ऐकून घ्या, तर घराची धर्मशाळा होईल का नाही.
त्याचा आता एक धर्मशाळेकडे वारकरी संप्रदायाचा दुकान आलाय. तुम्ही वारकऱ्यांनी एकनिष्ठ होऊन सेवेतलीच माणसं गोळा करणं आणि सेवेतल्याच माणसाकडनं सेवा करून घेणं. कुठले वारकरी संप्रदाय सेवा करणारी माणसं पाकिटात केवढे पैसे घातल्यात बघित नाही ना. सांगतो पाकिट उघडलं की वारकऱ्याच्या जातीचं नाही एवढं ओळखायचं. सांगण्याचा माझा मतीचा अर्थ असा आहे काय, आणि असा निष्काम असणारा पुरुष असेल त्याला गुरु करावं, त्याच्या संगतीत राहावं. काय कोणाच्या संगतीत? त्याने जन्म घेतलेला असतो किंवा देवानं त्यांना तिथनं पाठवून दिलेलं असतं लोकांना चांगल्या मार्गाला लावा म्हणून. कोणी? आम्ही वैकुंठवासी, हे संतांचं बोलणं आहे. आलो याची कारणाशी बोलेले जे ऋषी, ती खऱ्या अर्थानं सांगायचा अभ्यास करून तुम्हाला. सात भावी वर्ताया साधू संताचे मार्ग. कावळा लावला म्हणजे रस्ता झाकून घेते की, ती खडसून काढायचा ऊस वाढायला, रस्ता मोकळा करायचा. तसं महाराज म्हणतात आम्ही या रस्त्यात आलेली घाण काढून टाकता, झाडणी करता. उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. पुढं अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. शब्द ज्ञानी माणसं कसा नाश करतील ही बी अडचण आहे. कसं प्रमाण आहे? तुका म्हणे द्रव्य घेती घेती तेही नरका जाती. माझ्यासारखा शहाणा होता त्यानं नरकाच्या पुढे शी काढली. काय केलं? आणि नर हा शब्द बाजूला केला आणि शी काढून त्याला का जोडले ह्यातलं अर्थ काय झाला? आता तुका म्हणे द्रव्य देती ते नर काशी जाती. अशी वाट सुरू झालं का नाही आता? म्हणजे असं अर्थ बदलून जर तुम्हाला वाङ्मयातला सांगितला तर समाज शोषण होणे ही संतांनी दक्षता घेतलेली आहे. पिटू भक्तीचा डांगोरा तिने हाक मारलेली आहे. या रे या रे सगळ्या यातीतले याती भरते करावा विचार. कुणाकडे लक्ष देऊ नका. तुला अधिकार आहे माळ घालायचा का म्हणून विचार त्याला बी म्हणू नका. हाय म्हणेल त्याला बी विचारू नका. लांबड कशाला उग. आणि बायका मुलांनी सगळ्यांनी देवाची सेवा करावी. काय करावी? सेवा काय करायची देवाची? बुरस जे जेवण करायचं ते चुलीला सारवायचं. चूल सारवून दारात रांगोळी घालून घर ठेवलं तर ते सुंदर दिसेल का वाईट दिसेल? काय होईल? आता गॅस आले, निदान फडकं ठेवून खुशीत तरी जावा. स्वस्तिक काढायला राहून दे, हळद कुकू वर्ण फलपटत पवित्र करा. अग्नी पेटवायचं आहे तिथं. अग्नी हे देवाचं मुख आहे. आणि पोराने गडबडीने मागितलं तर घासभर अन्न टाकलं चुलीत जळत, 2 चित्त झालं तर त्या गॅसवर टाका अग्नीवर. कारण अग्नीकडनं शिजवून घेतलेलं असतंय. आणि पंचमहायज्ञ करणं आपलं काम आहे. अग्नीचा भाग अग्नीला देणं भाग आहे, अतिथीचा भाग अतिथीला देणं भाग आहे. आणि ही पंचमहाभूत आपल्यासाठी राबतात, त्यांचा त्यांना भाग द्यायचा. म्हणून जुनी माणसं 5 ठिकाणी निवड भरतात. किती? आता ढेट मारायचा. देव एक आहे म्हणतात, म्हणजे इतकं कशाला नाही.
देव एक असला तर तो देव तिथंच आहे, हृदयात आहे. पण पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश ही पंचभूत आमच्या जीवनाला आधार आहे का नाही? यातलं कुठलं नसून चालेल? म्हणजे ज्याचं रान केलं त्याच उसाची आधी बिल भागवाव का पोराचं लगीन झाल्यावर देतो म्हणा? जी ती वाटणी त्याला देऊन उरलेलं खायचं असा नेम आहे कुठला? आणि असं करणाऱ्याला दार म्हणतात. मग कर्ण युद्धात अडकला आणि शापाला पात्र असल्यामुळे पृथ्वीनं रथचक्र गिळलं. एका हातानं रथचक्र उपडीचा, दुसऱ्या हातात धनुष्य घेतलं, दातानं बाण मारून अर्जुनाचं निवारण केलेलं होतं युद्धात. वा रे भाद्र, भगवान श्रीकृष्ण म्हणले अर्जुनाला राग आला, माझ्या रथातही विरुद्ध बाजूच्याची प्रशंसा करतोस. आता या आठवड्यात झाला असणार की हो त्याच्याशी बरोबरी करील, आता आम्ही उभा केला, हे काय येणार आहे असं म्हटलं. आपल्या नेत्यांना असं म्हटलं का बरं वाटेल? तेवढी योग्यता बी नसते, आणि योग्यता निवडणुकीच्या आदल्या दिवशी होत नसते, ती कायमच असावी लागते. गुलाबाच्या झाडाला काटा आहेत का? झाड गुळगुळीत आहे. अंगणात का लावतात काटा असून? सुगंधाच्यात गुण आहे तरी काट्याचं झाड अंगणात लावतात. आमच्यात काय गुण आहे म्हणून माणसं जवळ करतील सांगा? बर, आमच्यातलं गुण आम्हालाच कळायसारखं आहे का तुम्हाला कळायसारखं आहे? शास्त्रानं दोन बाजू वाढल्या, जे स्वप्रत्यक्ष दोष आणि अन्य प्रत्यक्ष दोष. आपल्याहून जे भिन्न सृष्टी आहे अन्य, त्यांना अन्य प्रत्यक्ष म्हणायचं. तुम्हाला माझे शारीरिक दोष दिसतील का अंतरातले दिसतील? शारीरिक दिसतील, हे अन्य प्रत्यक्ष आहे. शरीर अंतर अन्य प्रत्यक्ष नाही, स्वप्रत्यक्ष आहे. माझ्या कसले गुण आहे ते माझं मलाच कळत नाही. बरोबर ना? म्हणून अन्य प्रत्यक्ष बघण्यापेक्षा स्वप्रत्यक्ष बघावं. माझ्यात गुण किती आहेत आणि अवगुण किती आहेत. ज्या वेळेला बाण मारायला आल्यावर कृष्णाला सांगितलं जरासं युद्ध थांबवा, मी संकटात आहे. तरी पण म्हणले अर्जुन एकटाच लढायला तुझ्याबरोबर. घेण्यात जे पृथ्वी चक्र, आम्हाला त्याची परवा नाही. देवान असं म्हणणं बरोबर आहे काय? पण त्याच्या भाच्याला ज्या वेळेला मारलं त्याला कर्ण मारिता, जयद्रथ मारिता, द्रोणाचार्य गुरु मारिता, भीष्म हे स्वतःच्या डोळ्यानं बघित होता आणि सगळ्यांनी घेऊन अभिमन्यूला चक्रवात मारलाय. एका वेळी सगळ्यांनी हल्ला केला. दुर्योधनी त्यात आहे, दुर्योधनाचा लक्ष्मण नावाचा मुलगाही त्यात. आता तुला संकट कळल्यावर धर्म आठवतोय. धर्म का आठवतोय? तो धर्म अभिमन्यूला मारताना पाळला असता तर हे पाकिस्तान इकडे लढाई करते, ते पाकिस्तान तिकडे लढाई करते आणि तांदूळ द्या म्हणते आम्हाला. आमचं तांदूळ खाणार, जमलं ते बिल भागवणार, नाहीतर तसंच राहणार आणि आमच्या संग लढाई करणार. ह्याला धर्म म्हणतात? संकटात धर्माचं स्मरण होत आहे. त्या धर्माचं पालन आधीपासून करावं आणि माणसाचा जन्म हा धर्म पालन करण्यासाठी. तुकोबाराय छातीला हात लावून सांगतात,
धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे करणे पाखंड करणे पाखंड खंडन करणे पाखंड करणे पाखंड आत्मा करणे काम आत्मा करणे आत्मा करणे काम धर्माचे पालन करणे पाखंड करणे पाखंड खंडन करणे पाखंड धर्माचे पालन धर्म सांगतो तुम्हाला सप्ताह 5 कोसाच्या आत असला तर कुठल्याही वारकऱ्यानं झोपायचं नाही. जिथं कीर्तन आहे तिथं 5 कोसात जाऊन कीर्तन करायला पाहिजे. धर्म वारकऱ्याचा राहिला. भली शिंदेवाडीची माणसं जेव्हा वाढू द्या नाहीतर नाही वाढू द्या, पण सप्ताह आहे तिथं ऐकायला काळाला जमलं तर सांगायला नाही बुवाला तर कोणती कंबार बांधून सांगायचं काय फरक पडत नाही. चांगलं कार्य कराय फार मोठी अडचण असत नाही. 5 कोसात कीर्तन आहे म्हटल्यावर झोपू नये. हे जोपर्यंत माणसं व्रत पाळीची जुनी तोवर भरत हे सगळं. आता तुमचा सप्ताह वेगळा माझा सप्ताह वेगळा. हे एमग्यात लोक आहेत. खालच्या जेवळाची वरची येत नाही, वरच्या जेवळाची खाली येत नाही. असली बी आहे. बुवा तोच चालतोय, देव तोच चालतोय. देवळं चालत नाही. आता काय करायचं सांगा. मग आता धर्म राहतोय काय. कानावर कीर्तन आहे असं कळलं, आमंत्रण दे असं कळलं, तो झोपायचं नाही सांगतो. सेवा वारकरी संप्रदाय सेवा ही शिंदेवाडीकरांचं काम नव्हतं. कुणाचं. ही कंपनी ज्ञानोबा तुकोबा यांची आहे का तुमची नाही माझी आहे. कुणाची आहे संप्रदाय कोणाचं. निळा म्हणे मग उपदेश केला संप्रदाय दिला. कागल कसं रान करता का नाही 13 टनान तसंच राहील.
मी काय सांगतो तुमच्या लक्षात आलं का नाही? तसं धर्म पाळणं नुसतं सांगित सुटून बिन आपण स्वतः पालन करायचं. पाखांडी कोण आहे त्या संप्रदायात? पाखांडी असतात ती भानगडी करतात आणि वारकरी भानगडी करीत नाही. भानगडी केली तर तो वारकरी नाही. याचं काही दुसऱ्याला देवाच्या अंगात त्याच्या देवाला विचारायची गरज नाही. पाखांड म्हणजे आपलं कर्म स्वभाव हे सगळं लपवून ठेवणे आणि साधूचं सोंग काढून राहणे याला पाखांडे म्हणतात. सत्य झाकून ठेवणे आणि असत्याचाच फैलाव करणे याला काय म्हणायचं? पाखांड म्हणायचं. शेती आम्हा करणे काम, पुढं शेती मला करणे काम असं जर म्हटलं असतं अभंग सपता का नाही? आम्हा म्हणजे कुणाला? सर्व वारकऱ्यांसाठी उपदेश आहे का एकाला आहे? भोजन आहे रे. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे. जास्ती माणसं गोळा होऊन काय करायचं? एकामेकात त्यांची झोप येते, गचक घालत्यात, उठी होत्यात. झोपलेल्याला कीर्तना झोपू द्यायचं नाही आणि दुसरं उपाशी झोपू द्यायचं नाही. कसं? वडजाडून आल्याला उपाशी असलं तर झोपते. त्याला बी उठवायचं, पाणी तोंडावर मारायचं आणि जेव म्हणायचं. कोणाला? उपाशी झोपलंय त्याला. आणि कीर्तना झोपू द्यायचं नाही, चिमट घ्यायचं. काय करायचं? पाप लागत नाही. कीर्तनात माणसाला खोपडकळी मारून जागा केला तरी पाप लागत नाही. ऐकलच जरा श्रवण व्हावं असं म्हणून सांगतो. लक्षात ठेवायचं. कर्ण सांगालोय तुम्हाला मी. रणांगणावर युद्ध चालू आहे आणि आता अर्जुन फडशा पाडल्याशिवाय शिवित नाही. तो म्हणतो हे धर्म नव्हे. अर्जुन जरा कासबारतोय, अपकीर्ती होईल भीतोय. अरे तुझ्या पोराला मारताना सगळ्यांनी हल्ला करून मारलंय. हे अन्यायी लोक आहेत. अन्यायाला न्याय देणं हा सुद्धा पुरुषार्थ नाही. न्यायी माणसाला न्याय द्यायचा आणि अन्यायाला अन्यायानंच छपवावा लागतो. ते दातान बाण मारून सुद्धा करणा देवा अर्जुनाचा रथ 100-200 फूट मागे हटविता. कोण? वारे भाद्र म्हणायचा देव. काय भानगड आहे म्हणला ही? माझ्या रथावर बसून कर्णाबद्दल वारे भाद्र म्हणता. नव तसं नव. तुझ्या रथावर ध्वजस्तंभावरी वानरू, तो प्रत्यक्ष मूर्तिमंत शंकरू. कोण आहे तुझ्या ध्वजस्तंभावर? भगवान शंकर आहेत. हनुमंताचा रूप घेऊन ध्वजस्तंभावर तो आपला सगळा भार घालून नाही. मग मी पृथ्वीचा मालक आहे, सृष्टीचा. माझा भार तुझ्या रथावर आहे तरी तो रथ माघारी होती. कोण? कर्ण. एवढं सामर्थ्य त्याच्यात. मला होय म्हणावं लागलं म्हणजे. मार त्याला. मग आता सांगितलं त्यानं रथ बाहेर काढाय नाही तवरच हान नाही, मागणं सरळ नाही. त्याचा गुण दाखवतो म्हणजे तुला का भाद्र आहे म्हणतोय. दातान लढता. तिथे ह्याला शिष्य केला, त्याला गुरु केला, आपण गुरु झाला. इकडं मायेची 2 कृष्ण अर्जुन करून कुठे ठेवले रथात. त्याला दिसतात ते शत्रू समोर आहेत आणि गुरुचं रूप घेऊन आला. माझा शिष्य आहे, मुंज करायचं आहे, काय नाही. आता म्हणला मी दात आहेत, काय दान देऊ तुम्हाला? जे म्हणला तुझं वरचं 2 दात आहेत ते हिऱ्याच आहेत. जन्मतला हिऱ्याचं दात होतं त्याला. तेवढं दात दे म्हणला, माझं काम होते. त्याला रथाच्या धावेवर काय मारलं? दात मारले.
म्हणून देवाला म्हणले भिडता समरंगणी कर्ण भिडता समरंगणी कर्ण भिडता समरंगणी कर्ण भिडता समरंगणी पाणी व्यापियला रवी पाणी व्यापियला रवी यमदानी व्यापियला रवी पाणी व्यापियला रवी मागती पाडोली मागती पाडोली मागती पाडोली मागती पाडोली Ari Juni Sule Nirmuna Karna Bhidata Samarangani Karna Bhidata Samarangani पानी व्यापियला रवी मागती पाडोली मागती पाडोली Ari kunishura niraguna Ari kunishura niraguna Ari kunishura niraguna Ari kunishura कर्ण भिडता समरंगणी बाणी व्यापियला रणी मागशी पाडोनी तेथे जात तयाचे देवाला विचारतात तू बारा शोभते काय तुला हे म्हणून
एवढा निर्दय कोण मी बघायला. जनाबाई तसं म्हणते, धुंद झाला तुझा दरबार. ज्ञानोबा राहायचेच म्हणतात, आवडे ती करशी देवा कोण करी तुझा हेवा रे. त्याच्या तुका सांगतात नाच्या सांगता नाही, पसंत नाही. पण व्यवहारात कसं वागायला लागतंय, व्यवहारासारखं का कसं. सगळ्या उमेदवारांनी पाकिट दिल्यात, मग आता मत एवढी करायचं. जमल त्याला द्यायचं नाही, ग बसायचं, लांबड लावायची नाही. मी काय म्हणतो, तुमच्या लक्षात का नाही, काय एवढी मतं मारून चालतंय. मग सगळ्यांचं पैसे सगळ्यांची मतं मारा, ते बी विजय आहे. दोन नाही ना. अजून हे बी माहिती नाही सांगतो लोकांनी. काश्मीरमध्ये बहिष्कारच घालून बसली मतावर. कुठल्या आमदारला 15 मारली, कुठल्याला 10 मारली, ती विजयीच झाली. हो, कायद्यानं विजय झालीच ती. मत द्यायची राहिले, सरकार तयार झालं. हे बरोबर आहे काय. मग मत दिलेली बरी का न दिलेली बरी. रामकृष्ण हरी म्हणा, कुठे मारीत जावं कशाला लांब. हे बघा, मी स्वतः दिले मत, हाय नव्हते. ती जीव तोडून पैसे देतात, पुन्हा तरी का मारायचा. येता राजा तथा प्रजा. राजात लबाड तर प्रजा कसली. बापाच बी पडायची गरज नाही. काय मागितलंय का आम्ही. मागितल्या देत्यात. आता उद्या जावा बघू. नाही असं तिकडं टिंगल नव म्हणून सांगतो, ध्यानात कसं ठेवायचं. सम्यक प्रदान करणं म्हणजे शिष्याला दीक्षा देणं. दीक्षा देत असताना श्रीगुरूंनी मस्तकावर हात ठेवला तर तुमची आत्मशक्ती जागृत करतात आणि क्ष शब्दानं पापाचं नाश करतात, क्षालन करतात. असा दीक्षा शब्द आहे. ज्ञानोबा राहायचे सरळ सांगतात, मग ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. पुढं ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. गुरु न करणारा मूर्ख. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुम्ही केवढं शहाणा असा काय करा, आणि त्यातल्या त्यात कान फुक्या करू गुरु करणं बरोबर नाही. कान फुक्या गुरुची पद्धत कशी पडली सांगतो तुम्हाला. सगळीकडे चोऱ्या आहेतच. या मतात चोऱ्या आहेत, राजकारणात चोऱ्या आहेत. घरात नवरा बायको चोऱ्या आहेत का नाही. नवऱ्याला दडून बायको पैसे ठेवायची का नाही, खरं सांगायचं. बायकोला दडून नवरा काय ठेवतो का नाही, ठेवता का नाही, खरं सांगायचं. ठेवायला लागते म्हणा घेऊ, ठेवतो अंगावर घेऊन बोलायचं. घरात चोऱ्या येतात म्हटल्या बाहेर चोऱ्या करायचं राहील स्वभाव आहे. उपदेश केला पार्वतीला कुणी, गंगा काठावर. माशाच्या पोटात असणाऱ्या मच्छंद्रानं ऐकलं आणि तो उपदेश फलद्रूप झाला. जे शंभूने धरिले मानसी त्याची उपदेशेले गिरजेशी. जे त्यांना माहिती होतं ते सांगितलंय. नाम बरवे बरवे निज मानसी धरावे. तेच आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. कोण, भगवान महादेव. सगळ्या सिद्धांचा गुरु तो आहे. आणि त्यानं उपदेश केला भवानीला. तो कानावर पडला कुणाच्या, मच्छंद्राच्या. पोटात माशाच्या होता म्हणून मच्छंद्राचं नाव पडलं. मग त्याला वाटलं हे चोरून ऐकल्यावरच उपयोग होत, मला हे काय प्रत्यक्ष सांगाय नाही, म्हणून ती कानात सांगायला शिकली. म्हणजे नाथ पण ते अजून कानातच सांगतात. कुठे आता कानात रामकृष्णारी सांगाय, कशाला चोरून सांगायचं. चोरून सांगितले काही मंत्र फलद्रूप होत नाहीत. ते तंत्रशास्त्रात आहे. कशात,
जारण मारण उद्वेषण उच्चाटन रावणानेही शेवटची स्थिती घेतलेली होती. 18 महासिद्धी झाल्यावर या क्षुद्र 5 सिद्धी मिळवल्या त्यानं. आणि त्याला वाटलं मी देवाचा देवपणा असतो आता त्या क्षुद्र सिद्धीमध्ये जिंकू शकतोय, असे घमेंड तयार झाले. आणि घमेंड नडली कोणाला? अभिमानाचं रक्षण करावं, आपला स्वाभिमान रक्षण करावा, पण घमेंड कोणावरच करू नये. नडती ती घमेंड नडती. काय नडती? आपला आहे ते रक्षण करावं, त्याला स्वाभिमान म्हणतात. दुसऱ्याचं बळकावायचं म्हटलं की काय म्हणतात त्याला? माझं कोण काय करणार आहे म्हणलं तर काय त्याला म्हणायचं? घमेंड. ही आता मोठ्या मोठ्याने नडल्या कालच्या निवडणुकीत का नाही, पुढं पुढं अजून नडणार आहे. आता हायची ते झडायच म्हणता तुम्ही. काँग्रेसची बैल सोडल्यात आणि बीजेपी झोपल्यात, ती तसंच वाढणार ना. त्यांची बैल सोडल्यात हिने आपण झोपल्यात. आता काय फरक पडायचा म्हणतात त्या? नुसतं लेबल बदललंय. हायच ना. तसं लेबल बदलून चालत नाही. म्हणून सांगतो, लक्षात ठेवायचं असं, गुरुकडून दीक्षा घ्यावी. त्यावेळेला मनुष्य जन्माच्या साफल्याला सुरुवात होते. म्हणून वारकरी होऊनच मारा असं मी प्रत्येकाला सांगतो. एक प्रकारची मुंद घ्यायची होती आमच्या धर्मामध्ये. ब्राह्मण माजलीने नको तेवढा दक्षिणा मागायला लागली. राहिलं आता माळ घालाय का हरकत आहे? वारकरी होऊन का मारा म्हणते तर हे शरीर पवित्र करून याच्या ठिकाणी पावित्र्य येण्यासाठी दीक्षाही घ्यावीच लागते. आणि त्यातली उत्तम दीक्षा आहे ती वारकरी संप्रदायाची. मग कुठल्याही पंथात गेल्याचा तर दीक्षेत फरक आहे, आचरणात फरक आहे. तत्वज्ञान तेच सांगतात, खरं उलट सुलट करून सांगतात. काय करतात? डाळ भिजवून खाल्लेली बरी का भजी खाल्लेली बरी? डाळ भिजवून खाल्लेली बरी, त्याल घाण नाही त्यात. चार 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 तावून खाली तर मुठभर डाळ खाल्लेली बरी. ही तळलेली भजी त्याल कसला आहे काय की काय? आणि मग भजी तेचीच, फरसाण तेच. आणि यात का भजी खाऊ नका म्हणतोय तर याच्यात रेशनिंगचे तांदूळच सगळं आहेत. त्या कशा डाळीची भजी आहेत हॉटेलात मुरगुडच्या म्हणता तुम्ही. शपथ घालून विचारायचं नांबा पैसे न्या बघू. मक्याचं पीठ त्या त्याच्यापेक्षा डाळ खाल्लेली बरी काय? भजी म्हणून मक्याचं पीठ खाल्लेलं बरं? बागवा बघ. हळकुंड आहेत 350 रुपये किलो. कशी हळद 350 रुपये किलो हळद. हळकुंड. जळल्याने हळद 50 रुपयाला अर्धा किलो. आता शिव दर कसा बसवायचा? तांदूळ जळल्यात त्यात 2 हळकुंडे टाकायचे, पिवळे होते, देवाच्या बाईला लावाय. आमटीत हे घालून काय करायचं सांगा? आणि जखम घालून तरी जखम बरी होणार काय? हळद घाला त्या जखम. आणि असली हळद घालून पाय शिकून मुरगाळ्याला चालत. जे फाळकून चिचून बुक्का त्यात एक बिबाच येतायचा, त्यात म्हवऱ्याच येतायच्या, ते मीठ घालायचं, हे चिचून करायचं आपलं आपण आणि मग शेकायचं. मग गुन्ह्याला तुम्हाला इशारा. ही बाजारातली हळद घालता, तांदळाचं पीठ.
तिची नाव हळद आहे का हळद आहे? म्हणून जे जसं आहे तसं पाहिजे, आणि ते जसं आहे तसं नसल्यामुळं, सेवा न केल्यामुळं आम्हाला त्या देवाची प्रचिती येईल का? येणार नाही. सांगा, येईल? सेवाही नाही आणि करता हे बरोबर नाही. म्हणून ध्यानात ठेवायचं. आणि आता असा गुरु पाहिजे, कसला? ज्यांनी द्वैत दूर केलेला आहे, त्यांना जिकडं नजर जाईल, नाथांप्रमाणे काय हरिपाठा, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पुढं आता माळ हलवायची नाही म्हणतात, पूजा करायची नाही, ध्यान करायचं नाही, जप. आपली वृत्तीच व्यावृत्त झालेली नाही. वृत्ती देव आहे आणि बाहेर जे दिसतंय, स्त्री पुरुष जरी समोर आली तरी भगवंतानी मनच असं केलेलं आहे. कसं कसं? नर नारी बाळे अवघा नारायण. जे समोर दिसतंय ते सगळं देवच दिसतंय. ते महापुण्याने करते सांगतो, लक्षात ठेवायचं. जे जे भेटे भूत, हा ते ते माने जे भगवंत. हाची भक्ती योग निश्चित जान माझा. मग आता साप गाठ पडला तर काय करायचं? त्याला बी देवच म्हणायचं, निघून जायचेत ना. काय त्या देव नाही काय? तुका म्हणे विंचू सर्प नारायण, म्हणे विंचू सर्प नारायण, वंदावे दुरून शिवू नये. म्हणे विंचू सर्प नारायण, सर्प नारायण, वंदावे दुरून शिवू नये. सर्प असो, व्याघ्र असो, शांताची देव आहे, पण अंतरात्मा देव आहे. स्वभाव कसला आहे? शिकार करायचा आहे, हल्ला करायचा स्वभाव आहे. इंचवाचा स्वभाव कसला आहे? अगदी तुम्ही प्रेमानं जरी पाठवून हात फिरवले असतात तर ते आपला इसका दावील का थांब? नको त्यावेळी प्रेम करून. तुका म्हणे विंचू सापाला आज नागपंचमी आहे म्हणून कुरवाळ्याचं गबस, ते आपला रंग दावी. तसे रंग दावणा हा देह स्वभाव आहे. अंतरात्मा जो आहे तो त्याचा देवच आहे. जरी ते प्राणी विषारी आहेत, त्याच्या विषारा भेटा का सापाला भेटा? विषारा भेट. सापाला कोण विषारा भेट आहे? मग तसला प्रकार आहे. पण हे असं असणार जे द्वैत आहे या जगतामध्ये, हे यांच्या दृष्टीनं दूर झालेलं आहे. कोणाच्या? नाथ महाराज उपासनेला बसले डोंगरावर. डोंगरावर बसल्यावर एक शेतकरी येऊन त्याने दूध देऊन जायचं. काय करायचं? एक दिवस त्याला द्यायला दूध वेळ झाला, दुपारची वेळ झाली, ऊन वर चढलं. आणि ऊन वर चढल्यावर ज्या वेळेला ऊन सण होणार नाही त्यावेळेला एक सर्प येऊन त्यांच्या डोक्यावर सावली करत होता. काय करत होता? मग डोक्यावर सावली करता म्हटलं, त्यानं तोंडावर हात मारला. आता महाराज कसं वाचायचं म्हणून सर्प निघून गेला. कुठं? नाथ महाराज जागृत झाले. तर म्हणले असं असं झालंय. काय झालंय? मग आता तो सर्प त्यांना सहाय्य काय झाला? तर ईश्वर सेवा चांगली आहे त्यावेळेला देवाने एकाला आज्ञा दिलेली आहे त्याचा सांभाळ कर म्हणून. कुणी?
त्याला प्राणी सुद्धा तुम्हाला सांगतो आपल्याशी सख्यत्व करतात. लक्षात आलं? तुकोबारायने एक दिवस पाखरं अंगावली उडून गेली, अपमान वाटला. मला भिजात पाखरं, पक्षी भिजात तर मग सर्वभूती नारायणी खरं नाही. तिथंच विनवा आवाज येत राहिले. कुठं? ज्या वेळेला त्यांच्या अंगातला रक्ताचा दोषच निवृत्त झाला, त्याला डीएनए म्हणता का नाही तुम्ही? हा, मग डीएनए मध्ये दोष आहे का ह्या हाडात दोष आहे? ते डीएनए दोष असते, लक्षात ठेवायचं. आणि डीएनए दोषी असल्यामुळे जवळ कोणी येईना, आणि ते रक्तामध्ये सफला त्याला सगळे पक्षी येऊन अंगावर थांबले. कोणाच्या? मग त्यांना एवढं सण झालं नाही का म्हणून? तर माझं नाही ह्या श्रुतीचं ऐक्य होत नाही. असं द्वैत ज्यांनी हरवलेला अंतकरणातून त्यांची सेवा करा म्हणतात. आता तुम्ही उगाच पडताळा घ्या, काय येते आम्हाला तसं बघायला गेलं तर शास्त्रातलं. तुमच्याकडं आता मी सरळ सांगतो, कुणी चाडी केल्याचा खरा. अनुबंध चतुष्टय सांगणारा शास्त्राचा कीर्तनकार बी भागात नाही. आता शास्त्राचा अनुबंध करणारा कीर्तनकार भागात नाही. पहिला अनुबंध करावा लागतो शास्त्राचा. परमार्थाचा अधिकारी कोणी समजून घ्यायला लागतं. परमार्थाचा विषय काय समजून घ्यायला लागतं. तिची गरज काय समजून घ्यायला लागतं. आणि त्याचा आणि आमचा संबंध काय हे समजून घ्यायला. हे समजून घेता पुढचा अनुबंध शिकावा लागतो. विवेक शिकावा लागतो. नित्य काय अनित्य काय हे विवेकाशिवाय कळत नाही. काय नित्य म्हणजे एक चैतन्य आहे, शरीर नित्य नाही. हे बाळूचं तरण झालंय, आता वाकून येते पुढं. पेंगत्याला माणूसाच्या खाली हे करते का वर उड्या मारत? ते खाली का झुकतंय? तर मातीतनं शरीर तयार झालंय, ते मातीतच जायचं म्हणतंय. म्हातारपणी वाकलं तरी बी खालीच वागतंय. कुठं? ते लक्षणच आहे त्याच. वैराग्य घर सोडून कीर्तनाला येऊन 2 तास थांबणे. उद्या झोपायला लागलं तर व्यवसाय मोडून काहीतरी मिळगत कमी जास्त होईल, ते सुद्धा सण करणे, याचं नाव वैराग्य. वैराग्य म्हणजे घर पिचवणं नव्हतं, बायका पूर्ण हाकलून देणं, हे बी वैराग्य नव्हे. हे वैराग्याचं लक्षण बसत नाही. ते भली बायका बरोबर सोडून गेली, जाऊन जात, रडत बी बसू नका. चुकून गाठ पडलेली आहे. कुटुंब म्हणजे काय? जसं दांडगा पाऊस म्हणजे काटक एकदा गोळा होईत नाही पाण्यात, तशी एक जागी गोळा झालेली आहे. आता ज्याचा त्याचा मार्ग बदलेल तशी या कॅक निसटून जाते. मिळते काटते लोटता पुढं काय, तेच पाणी जोरानं धारत लागलं की स्काडते का नाही मागणं. मग शरीर संबंधाचं नातं एवढंच आहे का याच्या पुढं आहे? आणि दुसरं तुमच्यापाशी काय असलं तर 26 तर जवळ असतात. शरीर संबंधाचे नाते बोरड्या बुडवीचे, बोरड्या बुडवीचे नाते, बोरड्या बुडवीचे. शरीराचा बंधाचे नाते बोऱ्या बुडवीचे नाते, बोरड्या बुडवीचे नाते, बोरड्या बुडवीचे नाते.
पुण्याला जुंधळा आलाय. बाबळी बेनारत का राखाव्यात? बाबळी शिरी असली की त्यात पक्षी बसतात आणि ते खाऊन टाकतात सगळं, म्हणून बोरड्याची संगत नको म्हणतात. त्याचं शरीर संबंधाचं नातं सुद्धा एक खायला मिळते तेवढंच जवळ असते. खायला मिळालं तर कोण राहते जवळ? मग पुढं काय? पुरी आत्ताच पगार केवढा हाय बघून बघून करून घेतात. त्यांची नवऱ्यावर नजर आहे का पगारा? पगार विचारल्यावर त्या घरात थांबावं का तिथनं गप काढता पाय घ्यावा? काय करा? काय करा? काय करणार? नोकरी गेली बिली तर या बाईला आता कशी सांभाळायची? आता राजीनामा देतो म्हणली तर आणि असं राजीनामा हे आता आमच्या समोर बसलेली माणसं ही ग्रामीण भागातल्या संस्कारात आहेत, एकामेकाला दबू नाहीत, लाजाबरूचं पारा नाही, शिकलेल्यासनी ना लाजवी आणि ना परवा. ती सरळ माहिती असते, जाऊन कोर्टात अर्ज करून मोकळी होतात. डिवोर्स कळते ना? डिवोर्स म्हणजे इंग्लिश आहे ते, सोडपत्र पाहिजे. हे एका जन्माचा संसार आहे. धक्का आज एकाला फसवलं तर उद्याला तुम्हाला सांगतो फसवणूक आहे. ज्या बाईनं नवऱ्याला फसवून भानगड केली असेल तर तुम्हाला सांगतो, नको ते आरोप केले असतील तर पुढं 7-7 जन्म लग्नच होणार नाही. देव अशी माणसं कळून पाप करतात, त्यांना जन्म होते रिजितांच्या पलीकडच्या वाळवंट प्रदेशात, विंचवाचा सापाचा असला की जिथं रखरख वाळवंट आहे, पाणी मिळत नाही, श्वास घ्याय जमत नाही. आता ते सोडून इथवर भारतात याय जमत नाही, त्यासनी येतील तिकडे इकडं. पण थंड गावल्याला थंड खात्यात कुठं? आता तुम्हाला उगाच केल्याचा प्रचार करा. भारतासारखी सुरक्षित मुसलमान कुठं आहेत जगात? त्यांच्या राज्यात बी नाहीत. कोणाच्या? बांगलादेश कोणाचं राज्य? हाय व्यवस्थित. लाईट आम्ही दिली आहे, पाणी आम्ही दिलंय, 4 आम्ही दिलंय. कुणी त्यातनं त्याला आणायची त्यांची कुवत नाही, त्यांच्या राष्ट्रात नेऊन दिलंय. तेवढं करून आणि आमच्या फटकड्या मारत्यात. ही माणसं आहे ते. बर, ते बी पिक्चरच तुम्हाला दिले त्या काळात. आणि सप्तसिंधूचा आहे ते कसला आहे? बिन पिक्चर आहे. इकडलं पाकिस्तान 7 नद्या जातात त्यातनं. एकदा उन्हाळ्याचं पाणी येते, उन्हाळ्यात बर्फ उतरत तर त्या सप्तसिंधूला पाणी येते परत. धरणं सुद्धा बांधायची गरज नाही. आणि पाकिस्ताननं बांधलाय बी नाहीत अजून. बांधल्यात नुसती कुणी दिल ते पैसे नुसतं भारतावर बॉम्ब मारतो म्हणतात, एवढंच. बर, काय एखादा दगड निकळायचे नाही आमच्यातला? आता लढता लढता मी पण आम्हाला तांदूळ द्यावून रडतात. आता काय करायचं सांगा? एकाच खाय एकाला गाय, लाज नाही तिला सांगावं का? म्हण हे प्रमाण आहे नारळांचं याच्यातलं सबरीतलं.
आम्ही देवाचं खातोय आणि संसाराचं गाणं गातोय. माझा असा संसार आहे, माझा असा आहे, माझा. हे सगळं देवान दिलेलं आहे का आमचा निर्माण केलेला आहे? आमचं जीवन जे आहे ते सुद्धा भगवंताने अर्पण केलंय का कुणी केलंय? हे तुकोबाराय जाणतात आणि तेच आम्हाला शिकवतात. जीवना 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 नारायण नारायण मोगे गोरे विगातारा मोगे गोरे विगातारा जीवना जीवना का जीविका जीवना जीविका जीवना म्हणे नारायण म्हणे नारायण मग गोरेवी जाताना मग गोरेवी जाताना मग सगळ्यांचं जीवन आहे तो देव आहे. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सजन, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, विठ्ठल बाप माय दुलता, विठ्ठल भगिनी भ्राता, विठ्ठले विंचा नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे, ह्या जगात दुसरी वस्तूच नाही म्हणतात. आहे ते सगळं कोण आहे? देव आहे. आता द्वैत दूर केलेलं आहे. कळायला ते लवकर कळत नाही, कळल तो शाना आमच्यातला. काय सांगतोय? देव तरी लवकर कळतोय म्हणता. एक लाकूड तोडायचा, लाकूड तोडाय गेला, कुऱ्हाड हातातली फटाकली, पाण्यात पडली, भांडवल तेवढंच होतं, रडायला लागलं, देव प्रगट झाला. जरा तुम्ही ऐकून माहिती आहे त्याच्याशी वेगळी करून गोड जरा सांगतो, ऐकून घ्या. मग हातातली कुऱ्हाड फटाकली पडली, रडतोय म्हणून देव आला, लाकूड तोड्या हे जायचं फिटून दे पान म्हणला, सोन्याची कुऱ्हाड तेवढी मोठी आहे ते म्हणला, रडू नको. ते प्रामाणिक होते, ते म्हणलं देवा कुठं लाकूड तोड्या सोन्याची कुऱ्हाड असते, मग ती माझी नाव म्हणला, कुणाची तरी असं पुन्हा बुद्धी बदलती का बघूया म्हणला. ती आत्ताशाही ठेवली हातात, चांदीची आहे, ही बी माझी नाव. परत बुडला देव, तुझी घेऊन येतो म्हणला, तांब्याची आणली, ही बी माझी नाव. प्रामाणिक होता. परत उठला आणि तिची कुऱ्हाड आणली, हा ही माझी आहे म्हणला. हे म्हणला तुला. त्या डाव्या हातात 3 होत्या, त्या बी हे जा म्हणलं. कुणाची काय आली तक्रार तर माझं बघतो.
तू घेऊन जा ह्या कुऱ्हाडी. ती घेऊन गेला. मग आता सोन्याची कुऱ्हाड मिळाल्या माणसाला काही श्रीमंत व्हाय अवघड आहे. श्रीमंत झाला. पण श्रीमंत झालं तर का सुख मिळते म्हणताय? मिळते? सुख ही व्याख्याच वेगळी आहे तुम्हाला सांगतो. झालं उठलं आणि असा संसार चांगला रंगाला आला. खरं काय झालं नाही, बायको मी आता खाया प्याय मिळत नव्हतं तो बायको मिली असते बरं. आता खाना पिणाऱ्या माणसा बायको मिली वाईट आहे का नाही सांगा? छाती बडवून रडायला लागला. मग तुमच्या आमच्यासारखी लोक काही शानी गावात कमी आहेत. ते रडायला आले, त्याला रडू दिलं नाही कोणी. गाव जेवायचं कशाला म्हणा, कवा म्हणाले त्याने उचला आवरा. घरात कुणाच्या मेले की भाईची लोक आली कशी गडबड करतात. तिची बहीण यायची येऊन देते त्यांना जीव. म्हणजे एवढा कण निघत नाही. ते दुःखाचा शेवटचा दिवस आहे, ते मेलंय, आम्ही कवा ती मरणार आहोत. रडून द्यात माणसा. आज जरा जेवायला आंबल म्हणत नाही तर राही. एकानं माणूस मिळून दुखवटा जेवायचं राहील एक दिवस का मरताव लगेच. पण माणसं गाव जेवायचं का काय करताय नाही तुम्हाला उचला. त्याला रडू सुद्धा दिलं नाही. नेलं, संकट गेलं, अग्नी दिला आणि तिथं रडत बसलं. गाव आलं पत्री टाकून. रडत बसलं. रडत बसल्या देव प्रगट झाला. कोण? देव प्रगट झाला. का रडालास? का अब्दाचारी बायको माझी म्हणलं. तुकड्याला काय करू म्हण. रडू म्हणला, तुला बायको देतो म्हणलं. आणि त्यानं धारक्यान हात वर केला. कुणी? आणि सुंदर अप्सरेसारखी बाई समोर वागली. ही तुझी? त्यानं डोकं चोळलं आणि गापक्यान देवाला म्हणलं माझीच. माझी म्हटल्यावर देव म्हणला, ए लबाडा, तुझी बायको असली होती रे लबाडा म्हणला. नाही देवा, थोडं माझं लबाडा आहे, खरं माझंच आहे म्हणा. आता खरं माझंच आहे म्हणलं. देव सुद्धा शंकेत आला. म्हणला तुझंच खरं म्हणतो, पटवून नेजा म्हणला हिला. म्हणला पटवून दे तुझं कसं करत. तर म्हणला, आहे बघ, मी तुला चांगला ओळखतो. कवापासनं? कुऱ्हाडी काढून दिल्यापासून. पहिली म्हणला सोन्याची लावलीस, मागणं चांदीची, मागणं तांब्याची आणि मागणं चौथी माझी, आणि चारी ठेवून गेला. आता 4 चौघी जावशी आणि ह्या घेऊन जा म्हणला तर मला राहाया एवढा मोठा जागा नाही. तेव्हा पहिलीच माझी म्हणतो. मोकळा झालो म्हणून. लक्षात आलं ना? त्यानं देवाची पारख केली आहे. कुणी? होय ना, म्हणून घसराय नाही. अजून दिला बाडी माझी म्हणतो म्हणला. म्हणजे तसं संतांनी देव ओळखून घेतलेला आहे. तिने काय मागितलेलं नाही. मला सांगा, ह्या सर्वसामान्य माता आहे. लेकरू जेवायच्या आधी खेळत बाहेर असं फिरत्याला असला तरी असलेले लहान लेकरं, तर त्यांची आई त्यांना शोधून काढून जेवायचा वेळ झाला म्हणून जेवाय घालते का नाही? खेळता गुंतले उमगुनी आणि अनुनिया असतानी लावे बळे. ते प्यायचं मनात नसलं त्याच्या तर भाई खेळाकडे लक्ष जाऊन पदर घालून पाजते आई. कुणाला? त्या मुलाला. हा कुणाचा नियम आहे? आईचा. जन्म कुणी दिलाय? आईनं. सांभाळाय कुणी? आईनं. आम्हाला जन्म कोणी घातल्यास? आईनं. पण त्याला कारण देव आहे का नाही? हे विश्व कुणी निर्माण केलंय? देवानं. आमच्या जगण्याची काळजी कुणाला? ज्याचा दार भार त्याचे माता, असं संतांनी ओळखलेला आहे. म्हणून ते आपण द्वैतात पडलेले नाहीत. आम्हाला जेवाय घालायचं का उपाशी ठेवायचे? कुणाचं काम? आम्ही ऐटीन पोळ्या करून बसला. आणि त्याच टायमाला जेवाय टायमाला शेजारची म्हातारी पिछागली.
तर आता जेवायच्या पोळ्या काय टाकून द्यायच्या? हं? बघा ती लहान लेकरू म्हणजे टाकून द्यायच्या. आता कसं जेवायचं? दुसरीकडे दुःख आहे तर आता ते होईत नाही. मी याला म्हणायचं अद्रष्ट. काय म्हणायचं? कशात माशी शिकली? अद्रष्ट म्हणायचं. माशी पडली म्हणायचं, शिकली म्हणते. म्हणून सांगतो ध्यानात, असा अद्रष्ट तयार होत आहे, अद्रष्ट वासनेत तयार होत आहे. म्हणून त्यांनी द्वैताबद्दल चिंता केलेली नाही. जी ही द्वंद्वादिक दुराविली असे पुरुष पाहिजेत आम्हाला. ऐसे वर्म मद दावी नारायणा. पुढं विठोबा रखुमार टाळे. विठोबा रखुमार, विठोबा रखुमार, विठोबा रखुमार, विठोबा बहु अवघड आहे संत भीती. हे प्रतिबंध आहेत म्हणून सांगितलंय. पवना घालवेल पारान पायी चढवेल गगन भूत भविष्य कळवेल वर्तमान परिचय साधू ते न कळे महिमा किंवा चंदाम्र सुखी सेवेल असता जाता रवी धळवायला सागर करवेल परिचय साधूची भेटी न होईल गा. हे प्रतिबंध दूर करा. देवाला विनंती करतात. ऐसे वर्मम बहु अवघड. पुढं तरी या जगजेठी देव समोर आहे त्या म्हणायचं नाही. काही काही ठिकाणी अर्थ बरोबर लावून घ्यायचा. तरी या जगजेठी करुणा केली. कुणी? भगवंतानं कृपा केली. नामदेवाला जागा करून, नामदेवाला बरोबर आणून जागा करून तुकोबारायाने अभंगल्या लावणारा कोण? देव. पाण्यात बुडल्यावर संरक्षण करणारा कोण? आणि आज हा संप्रदाय तुमच्या माझ्याद्वारे चालवणारा असा कोण? देवच. हे लक्षात ठेवायचं. तुम्ही आम्ही त्या शतरंजचा खेळ नाही, त्यावरची पिढ्या. बॅटरीचं अर्थिंग जर निघलं तर बॅटरी पिटती का? पिटत नाही.
तसं तुमचं आर्थिंग देवांग काढलं हा तरी म्हणशील हा? आर्थिंग आहे तरच काही एवढायचे रडायचं कसं सोडून जाऊ घर म्हणायचं काय आर्थिंग आहे तर रडायचं आर्थिंग काढलं की रड बी नाही आणि फेड म्हणून व्यवहार करता ते बी त्याचंच काम आहे परमार्थ करता त्याचंच काम आहे थोडी देवाला विनंती करायची सगळंच अनिष्ट आमच्याकडून करून घेण्यापेक्षा सत्संग दे आणि आमच्याकडनं काहीतरी चांगलं करून घ्यायची विनंती करायची काय करायची आम्ही करताव हे येडवाकडे करताव हे सेवेत तरी जमा झालं सेवे माझी जमा झाला कृपा करा शेवटी ह्याची जतन करा दान धरून केलं राहिलोची घ्यावी माझे हाती देवा सेवा हीच देवा विनंती देवाला विनंती करा विनंती करतात तुमच्या कृपेने झालं जातो का म्हणे आता काय मग हे वृत्तीवरी ही वृत्ती आहे या वृत्तीला गुण चिकटलं कशाला माणसं गुणाबरोबर व्हावं जात्यात का कर्तव्याबरोबर होत्यात आमच्या प्रकृतीचं जे गुण आहेत त्याच्यावर आपण होतोय का का कर्तव्याला जगतोय तेच अर्जुनाला सांगितलंय मी तर लढाई करीत नाही म्हणतो पण गुण कसा आहे सांगतो म्हणते उत्तरो वैराटीचा राजा पळता का निघाला शी झुंजा तू क्षात्र स्वभाव तुझा झुंजवील तुते काय विराट राजा घराच्या परचक्र आलंय तू बाईच्या वेशात आहे तेच बरोबर मला कोण नाही सारथी म्हणतंय तुला सारथी व्हायला सांगितलं तर ते सैन्य बघून परत मागं निघालंय तू का म्हणले त्याला अडवलंस आणि रथात टाकलंस नाही मी अर्जुना सांगून लढाई केलीस आणि जिंकून दिलंस हा तुझा स्वभाव आहे तसं प्रत्येक जण आम्ही स्वभावाचे दास आहोत का कर्तव्याचे खरं सांगा स्वभावाचे दास आहोत मग उगाच दुसरी माप काढून का उपयोग होत नाही दुसरी माप एक दृष्टांत सांगतो तुम्हाला सपूया तिकडे 11 वाजले कशाला म्हटलं आणि जरी आता मी सांगितलं तर का तुम्ही ऐकणार आहे भरलेल्या घागरीत नळ सोडणारा माणूस गाढव का शाना गटारलाच पाणी हो तुम्ही झोपणार काय करतो कुठे मोठं तसं जीव विक्षेप करतोय आणि त्या विक्षेपात एकटा अडकत नाही अनेकांनी अडकतोय दोघं नवरा बायकोची पोळ्या खायला मनात उठलं नवऱ्याला म्हणली पोळी सामान घेऊन ते उठलं नाही लाकूड्या वाळ्याला तोडलं भारा लाकडा बांधा नेऊन टाकला काय आलेल्या पैशाचा माल आणला करणारी बी बायको जरा मोठं झाट होती 4-5 पोळ्या झाल्या कशा तर त्या करण्याला जेवताना दोघांची भांडणं लागली याला आडीच खायच्या खपत नाही तर ते म्हणली सगळा उठा रेटा मी केला मी 3 खाणार तो म्हणला मीनं सगळं भामान आणले मी 3 खाणार दोघाचं वांध लागलं नवरा रुसला पोत टाकलं आणि झोपला तिने बी पोत टाकलं पोळ्यात तशात दोघं बी उपाशी झोपले ते नवऱ्यानं शान व्हायचं खाजा तिकडे 3 मला 2 तर वाढ म्हणायचं का नाही बायकोन तर शान व्हायचं का नाही तेव्हा म्हणला आता झोपलीच नव्हा झोप आधी बोलेल त्यानं 2 खायच्या मागणं बोलेल त्यानं 3 खायच्या आणि आळणी मुळणी गाठली सकाळचं 10 वाजलं तर दार उघडाय नाही ते दादवाचं घर देवापाशी आहे माणसं येतील ती पाया पडून जातात ते दारच कुणी उघडाय नाही इन्क्वायरी केली सकाळपासून दार उघडाय काय भानगड आहे आज माणसं आहेत का नाही बाहेर गेली तर कुलूप लावतात आतल्या माणसा काय झालं बघा दार फडकून मोडून काढलं तरी बोलणार पोळी जाती म्हणून रानात माणसं सगळी गेली 10-11 वाजता 4-5 म्हातारी अशी तंबाखोडीत पायरी बसली अरे बघ म्हणले कोण आहे काय इकडे तिकडे कोण नाही माता कोण नव्हतं त्यासनी मागं पुढं
काय नाही म्हणले, इकडे परतून बघितली, बोलत नाहीत म्हणले. त्याने बी मोठं धाटच बघितलं. कुणी झाड तुम्हाला सांगतो, त्या म्हाताऱ्याने कशाला बरोबर म्हणली, कुठं गावाची लाकडं गलीची गोळा केली, गाडी भरली, स्मशानात घेऊन टाकली, नदीला न्यायची, त्या दोघांनी घातली कशा, आणि आग लावली. 4 जण खांद्यावर निघून ह्या होती, 5व्याने एकांची काळ धरलं. अशी पृथ्वीनाथ 5 होती. आयला किती बायको मूर्ख आहे म्हणला तो नवरा, आणि त्याच्याकडल्या बाजूला जास्त जाळ झाला. ते म्हणला, अगं अगं उठ, तू 3 खा, मी 2 खातो. नेणारी 5 जण होती. त्यासनी वाटलं ही भूत झाली, आणि आता आम्हाला 5 जणांनी खातो म्हणतात. ती पळत सुटली. शिंदेवाडीची माणसं भडगावच्या राहणार. कशी तरी इकडं धरणावर इकडं आली, आणि गावभर झालं की अशाची मेलीतनी भूत झालीत. आता पेटविलेल्या माणसा अंगावर काय धडूच लागतात. गावात याच कसं, ह्यो रस्ता आडवा, याच कसं गावात आता कापडा अंगावर नाही, उत्साह दडून राहिले. मग पाणी बी नदी जाण्याचं प्याला, आणि धुणं पाणी करायचं. बायका म्हणले, काय सांगतात ते बाप, भूत झाले. मग अशी पाठी लगेच लागतात. चला, कुठल्या 5-25 जणींनी झाडत होत्या, तिने गेल्या घाटावनं खाली जाऊन धुणं धुतलं, उन्हात घातलं, आणि ते गडी होता माझ्यापेक्षा बी नेटकाच, आणि माझ्यावर बी काळा किट होता. ते उसातलं वळंबून असं मळीत धुणं घातल्याला धोतार वडाय गेलो. अंगाव काय ते आलं म्हणजे मग काय ते करायला. एकाच्या झालं मी गावात येऊन काय ते नवीन इलाज काढायचे. धोतार वडाय गेलं. दुसरी बाई धुणं घेऊन गेली, ते काळा किट बैल, अगं बाई भूतार म्हणली. तिनं पाण्यातच उडी मारली. थोडं पाणी होतं, गेली पळून पलीकडे. सगळ्या बाया पळून गेल्या. आता प्याला पाणी नाही, काय नाही, जावा मुरगुडला फौजदारला कळवा म्हणलं. मग आता गाड्या यायचा फौजदारच्या, तेव्हा गुढी होती हो. फौजदारनं नवं घोडं घेतलं, तर ते काय त्याच्यात ताब्यात चांगलं याय नव्हतं, असलंच घोडं होत, चरचरीत होत. मग तपास सुरू करायचे. आणली पोलीस, कोणत्या फडात आहे, महादेव तात्याच्यात आहे. आता ते घोडं बांधलं, नदी काढला मळीत, आणि तपास सुरू केला फडात. सगळी पोलिस सरी फिरली, आणि ही दोघं धडून बसली. तिथं 2 पोलिस दोन्हीकडनं घेतली. आता ती बंदूक असून म्हटल्यावर मारत्यात म्हणून ती जोरानं आडलं तुटली. ती पोलीस भित्री होती, आलं राहिलं म्हणली. तिने बंदुका टाकलेली, सरळ मागं पळा, आणि साहेबाला म्हणले, आवरा आवरा म्हटले. साहेब बी शाना, ते घोडं मेका मारून बांधलं तर पाठीमाग. कुठं मागचं पाय बांधलं, तो मेकच नाही, नाचरं घोडा आहे म्हणून. त्यानं पुढचं तेवढं सोडलं, लगाम हातात घेतली, मारली टाच, घोड्यान काढल्या मेका उपसून. आता ते घोडं काय मसरावणी पळते, असं उडी पळते आलं. पहिला फटका पाठीत मेकचा, मेलो रे म्हणला. मेलो म्हणल्यावर साहेबाला धरलं, भूताल म्हणली, ती पुढे सुटली. तुम्ही मला सांगा, हे नवरा बायकोचं भांडण गावाचा गोंधळ का भागाचा? तस संसारात आलेल्या जीवानं विक्षेप दोषात पडून हे सगळं जग मापून टाकलेलं आहे. त्यापासून आम्हाला ती दृष्टी भगवंताने दिली नाही, तर आमच्याकडनं परमार्थ होणं शक्य नाही. तो परमार्थ व्हावा अशी सदी इच्छा आहे. तर संतांना शरण जायचं, देवाला शरण जायचं, संतांची ओळख करून घ्यायची. काय करायचे?
देवते संत देवते संत निमित्ताच्या प्रतिमा का सांगतो मी भावे असो ठावे सकाळा असं सांगतात. म्हणून सांगतात तुका म्हणे मग नैवृत्तीवरी ज्याला देव कळेल त्याला माझी वृत्ती जी आहे ती त्या देवाच्या छंदामध्ये काय होईल, ब्रह्मच होईल, देवरूप होईल. ते माझी हरी वृत्ती राहो असं म्हणतात. ठाव देई चित्ता राखे पायापाती सकळ वृत्तीशी अखंडित. ती वृत्ती देवाच्या पायाजवळ असावी. तसं झालं आता मी जर भानाव आलो नाही तर देवाच्या स्वरूपाशी एकरूप होतोय. त्याचं नाव मुक्तावस्था. आणि ती मुक्तीचा बोध घेऊन आम्हासारखा आता भजन करत राहिला त्याला म्हणायचं जीवनमुक्तावस्था. कुठली प्रारब्ध असेपर्यंत भोग नाही, जीवनमुक्तावस्था आहे. आणि देवाचं स्मरण कायमस्वरूपी आहे. सायुज्य मुक्ती देव होणं, सलोकाता मुक्ती देवलोका जाणं, स्वरूपाता मुक्ती देवाचं रूप मिळणं, समीपता मुक्ती देवाजवळ असणं, आणि याचे सगळे पर्याय हरिपाठात सांगितले. आता ते तुम्ही चिंतनानं शोधा. मी नुन्यते पुरते म्हणतो, उगाच लांबण माणसं काय शकवील का नाही म्हणतात. मी आता म्हातारून मराठीत टेकलोय तरी मला भित्यातच सगळे उभा केला. कुठं कीर्तन आवरीत नाही, सगळी भित्यात, पंढरपूर पर्यंत भित्यात. हा सांग काय म्हणून आज काय कीर्तन लवकर आवरायचं नाही अशी म्हणीतच येतात कीर्तनला. कसं शिव्या देतात खरं ऐकतात. एवढं चांगलं आहे. तुम्ही बी काय द्यायच्या शिवा द्या, काय फरक पडतो. एकामेकात त्रासाचे खेळी मिळे असते. देवाला संतांनी शिवा दिल्या, नवऱ्यान कुटुंबीला बायकोने चिडलेल्या दिल्या शिवा. ते तसं चिडून शिवा देणं वेगळं आणि नवरात अंतकरणात काढून टाकणं वेगळा सांगतो. तिथं सत्ता असते. कुठं सत्तेच पांग असतो. बायको लग्नाची आहे ती शिवाय देते, ती बी सत्ता देते का कशी देते, कसे नवऱ्याला सत्ता आहे का नाही तिची. आणि ती सत्ता तुम्ही दिल्याचा का तिनं घेतल्या इकत. बाजारात किती बी बाया खेचा लागून द्याचा, मागं बी बघित नाही का, शिवा बी देत नाही का. घरचीच बायको का शिवा द्यायची तर आपण लायसन्स दिलंय म्हणून असं समजायचं. नुन्नेचे पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विनवितसे तुझे देणे तुझ्या समोर कुणी पाहिजे. अभंगात विषयास आहेत कोण पुण्य त्यांचा. पुण्य अनेक तऱ्हेच आहे. आम्ही कर्म करतोय त्या कर्मात नाना तऱ्हेचं पुण्य आहे. ते पुण्य तिथवरच नेत आहे कुठवर. म्हणून असं काय पुण्य करू की संतांचे भेटू. तुम्हाला त्याची फाडून फाडून सांगायचं तर आठवडा पाहिजे. ते पुण्य कसं होते, ते पुण्य दीर्घकाळ कसं टिकते, ते भोगात निष्कामता असली तर काय करते, सकामता असली काय फळ देतं, हे सगळे पर्याय बघावं लागतात. आणि हे सगळे ज्ञानेश्वरांनी गाठ्यामध्ये वेदापेक्षा सुंदर सांगितलेलं आहे. मागचं बघूच नका. गाथा ज्ञानेश्वरी भागवत हे 3 तास वाचायचंच घरात आल्यापासून. किती उगाच कशाला शेतं कसं झालं तिथं कसं झालं फयाचं ते झालं. आता कोण पडलेली पडली, आली आली आली, कोण कोणाचा पळवून नेईल, कोण अध्यक्ष होईल, कोण उपाध्यक्ष होईल, कोण काम करेल, नाही तर आम्हाला माथी देईल. पैसे घेऊन मत दिले. तुमच्या बाचं आमच्याकडे शिल्लक काय म्हणलं उद्या तर काय सांगणार तुम्ही. तुमचं तवाच भागवलंय 5 वर्षाचं. काय बोलायचंय. म्हणून सांगतो ध्यानात ठेवायचं, गप बसायचं. आता उपयोग काय नाही. म्हणून जगातलं बोलत बसलेलं बरं का गप आपण चिंतन केलेलं बरं. त्यात जग समजून द्यायसाठीच केलेलं आहे. जगाचा संबंध सोडता येत नाही, पण याला चिकटूनही चालत नाही. हे वैराग्याचं हे लक्ष. मग त्यातला दोष कळावा. दोष नाही कळला तर आपल्याला तिथं आचरण करता येत नाही, अशी स्थिती आहे. म्हणून ते सांगतात देवाला शरण जातात. ऐसे वर्ममत अंतरीच्या खुना प्रगटोनी
बहु अवघडा हे संत बैठी मला गुरु भेटले म्हणजे म्हणतात तरी या जग जे करुणा केली त्यांचा अनुभव येतो का म्हणे मग नाही वृत्तीवरी आता मी अंतकर वृत्तीवर येणार नाही आणि संसारात लक्ष घालणार नाही असं म्हणतात सुखाचे शेजारी पहुडीन विठोबा पुंडरी